नांदेडमध्ये भाजपा आणि मनसेत झालेल्या राड्या प्रकरणी भाजपानं आज पत्रकार परिषद घेत शैलेश शिर्के यांच्यावर हत्येच्या प्रयत्नांसह मॉब लिंचिंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मनसेचे कार्यकर्ते भाजपाच्या 2 कार्यकर्त्यांना पोलिसांसमोर मारहाण करत होते। त्यावेळी पोलीस तिथे नसते तर भाजपाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली असती असा दावा यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केलाय। मंगळवारी रात्री अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये गाड्याच्या ताब्यावरून हा वाद आणि राडा झाला होता। यानंतर मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पोलीस हे भाजपा कार्यकर्त्यांना जमावाच्या तावडीतून सोडवत असतानाही शिर्के हे भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण करत होते। तसंच यांना मारून टाका, इथून जाऊ देऊ नका असं म्हणत असल्यानं त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नासह मॉब लिंचिंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि भाजपा गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंबरनाथमध्ये बऱ्याच दिवसानंतर जी ही वळवळ सुरू झालेली आहे आणि जी मंचेकर टोळीचा सदस्य म्हणजे मंचेकर टोळी संपली, पण ही भांडगुळं जी आहेत हे स्वतःलाच ते असे काही भाई समजतात आणि गोरगरिबांची घरं खाली करून घेणं, दुकानं खाली करून घेणं, MIDCत हप्ते जमा करणं, अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रास देण्याचं काम हा जो शिर्के आहे यांनी ते चालू केलेलं आहे। परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही बांगड्या भरलेल्या नाहीत। यापुढं हे सगळं बंद नाही झालं तर आम्हीसुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देऊ। अंबरनाथ तालुक्यामधल्या अंबरनाथ गावामधल्या व्यापाऱ्याला, बिल्डरला आणि इंडस्ट्रियलिस्ट यांना आव्हान करतो की ह्या भांडगुळाने जर कुठं त्रास दिला, तुमच्याकडे कुठं खंडणी मागवली, तुमच्या माणसाला मारहाण केली तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा। त्याला कायदेशीर मदत करण्याचा अधिकार मी त्याला देतो आणि मी 100% त्याला कायदेशीर मदत करणार आणि याचा बंदोबस्त करणार। तर न्यायालयीन कस्टडी सुनावलेली आहे। आता त्याच्यामध्ये आमचे म्हणणं तर असं आहे की आमच्या माणसाला त्याने मारताना मारून टाका, जाऊन देऊ नका, सोडू नका, तर 307 कलम तिथं लावावं, 353 लावावं, 34 लावावं आणि मॉब लिंचिंगचं कलम लावावं, असे 4 कलमं आमच्याकडनं मागणी केलेली आम्ही पोलिसांकडनं आणि ते 4 कलमं लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। अविनाश जाधव जे बोलत आहेत त्यांनी पूर्ण सत्यता माहिती करून घ्यावी। एखाद्याच्या घरात खरेदी केलेल्या घरात घुसून त्याला जबरदस्ती मारहाण करून बाहेर काढणं, एखाद्याच्या हातावरती टॅटू असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साईनचा, अशोक स्तंभाचा, त्यांना त्या स्तंभावरून त्यांना शिवीगाळ करणं, त्या लोकांना घाणघाण प्रकारे बोलणं, एखाद्या व्यक्तीला पोलिसांच्या समोर काठीने पोलिसांची काठी घेऊन मारहाण करणं, मारून टाका असं चित्तविखोर बोलणं, यावर जर ही कलम जर लागत नसतील तर अविनाश जाधव यांनी कलमांचा अभ्यास करावा। जर आम्ही ही सांगतोय की मारून टाका असं ते लोक बोलत आहेत, पण तरीही आमची 300 दाखल केली जात नाही आहे, मग आम्ही काय समजायचं की ह्यांच्याही कुठल्या वरिष्ठ नेत्यांचा हा फोन येत आहेत काय पॉलिटिशियनला? पोलीस जे कार्य करत आहेत हे त्या परिस्थितीनुसार हे कलम दाखल करत आहेत। आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे। जर त्या ठिकाणी पोलीस नसते तर आज संतोष शिंदे आणि लक्ष्मीकांत चव्हाण यांच्यात हत्या झाली असती। कारण आपण सर्वांनी ते व्हिडिओ क्लिप पहा, त्यामध्ये शैलेश शिर्के सांगतोय यांना मारून टाका असं त्या लोकांना सांगतोय, पण पोलीस असल्या कारणामुळे त्या दोघांचा जीव वाचला आहे आणि ही जी घडलेलं आहे खरोखर म्हणजे पेपरात याची खरी गोष्ट आहे।